नमस्कार मित्रांनो, मी पवन शिंदे महारथी मध्ये तुमचं स्वागत करतो। टाइम्स नाऊ आणि मॅट्रिझन या संस्थेचा नुकताच एक ओपिनियन पोल प्रसिद्ध झाला आहे। त्या पोल्सनुसार महाराष्ट्रामध्ये विधानसभेला महायुती बाजी मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पण त्या अगोदर आपण पाहू की त्यांनी कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याची प्रसिद्ध केलेली आकडेवारी। टाइम्स नाऊ आणि मॅट्रिझन यांच्या सर्वेनुसार भाजपला 83 ते 93 जागा मिळतील आणि त्यांचा वोट शेअर असेल 26.2%। त्यानंतर शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 42 ते 52 जागा मिळतील आणि त्यांचा वोट शेअर असेल 6.8%। त्यानंतर अजित पवार यांना 7 ते 12 जागा मिळतील आणि त्यांचा वोट शेअर असेल 2.8%। यानंतर आपण पाहू की महाविकास आघाडीमधील पक्ष त्यामध्ये त्यांनी कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याबद्दल प्रसिद्ध केलेली आकडेवारी। काँग्रेस या पक्षाला 58 ते 68 एवढ्या जागा मिळतील आणि त्यांचा वोट शेअर असेल 26.2%। शिवसेना उद्धव ठाकरे यांना 26 ते 31 जागा मिळतील आणि त्यांचा वोट शेअर असेल 14.2%। शरद पवार एनसीपी यांना 35 ते 45 जागा मिळतील आणि त्यांचा वोट शेअर असेल 13.7%। या सर्वेनुसार आपल्याला दिसतंय की महायुती महाराष्ट्रामध्ये सरकार बनवण्यामध्ये यशस्वी होईल। पण त्या अगोदर आपण पाहू की 2024च्या लोकसभेच्या वेळी जे ओपिनियन पोल्स प्रसिद्ध झाले होते त्याची काही आकडेवारी प्रत्यक्षात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाला हेही आपण पाहू। एबीपी माझा सी वोटर यांच्या सर्वेनुसार महायुतीला 30 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली जात होती आणि महाविकास आघाडीला केवळ 18 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली जात होती। TV9च्या सर्वेनुसार एकट्या भाजपला 18 जागा मिळतील असं सांगितलं जात होतं, पण प्रत्यक्षात त्यांना फक्त 9 जागा मिळाल्या। शिवसेना एकनाथ शिंदे यांना 4 जागा मिळतील असं दाखवत होते, पण त्यांना मिळाल्या प्रत्यक्षात 7 जागा। एनसीपी अजित पवार यांना 0 जागा दाखवत होते, त्यांना प्रत्यक्षात 1 जागा मिळाली। काँग्रेसला 5 जागा दाखवत होते, पण त्यांना प्रत्यक्षात तब्बल 13 जागा मिळाल्या। ठाकरे शिवसेना यांना 14 जागा दाखवत होते, त्यांना केवळ 9 जागांवर समाधान मानावं लागलं। शरद पवार यांना 6 जागा दाखवत होते तर त्यांना प्रत्यक्षात 8 जागा मिळाल्या। आता हा झाला 2024 या लोकसभा निवडणुकीचे ओपिनियन पोल्स। यानंतर आपण पाहू की 2019 मध्ये विधानसभेला अशाच प्रकारे ओपिनियन पोल्स प्रसिद्ध झाले होते, त्याची काही आकडेवारी आपण पाहू। त्यावेळेला टाइम्स नाऊ यांच्या सर्वेनुसार महायुतीला तब्बल 230 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली जात होती। पण प्रत्यक्षात तात्कालीन युतीमध्ये शिवसेना आणि भाजप यांना मिळून आपण पाहिलं तर त्यात 105 जागा भाजपला मिळाल्या आणि 56 जागा शिवसेनेला मिळाल्या। त्या दोन्ही मिळून त्यांच्या 161 जागा झाल्या होत्या आणि त्यांना महायुतीमध्ये दाखवल्या होत्या 230 जागा। त्यामुळे हे ओपिनियन पोल्स कितपत खरे ठरतील हे तर निवडणुकीच्या निकालानंतर कळेलच, पण मागच्या 2 ते 3 निवडणुकीचा जर आपण इतिहास पाहिला तर या अशा ओपिनियन पोल बाबत मनात प्रश्न नक्कीच तयार होतात। आणि सध्याची जर महाराष्ट्रामधली परिस्थिती बघितली तर महाविकास आघाडीचं पारडं कुठेतरी जड आहे असं आपल्याला दिसतंय। त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून जे आंदोलन सुरू आहे त्याचाही कशा प्रकारे इम्पॅक्ट या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पडेल हेही आपल्याला पाहावं लागेल। कारण लोकसभेला आपण जर पाहिलं की कशा प्रकारे या आंदोलनाचा इम्पॅक्ट हा महाराष्ट्रामधील राजकारणात आणि लोकसभेला पडला। तुम्हाला या ओपिनियन पोल्स बद्दल काय वाटतं, यावर तुमचं मत काय आहे आणि महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही युती आघाडींना किती जागा मिळतील आणि जर एखादी नवीन आघाडी तयार झालीच तर त्यांना किती जागा मिळतील याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि महारथी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।